वयाच्या 40शी नंतर असं अचानक सगळं बदलल्यासारखं वाटतंय ना. मुलं मोठी झालेत, घर शांत झाले आणि आरशात बघताना स्वतःचा चेहरा अनोळखी वाटू लागतोय ना. आपल्याला वाटतं आता सगळंच संपलंय का, फक्त जबाबदाऱ्याच उरल्यात का. 40शी नंतरच्या त्या सुंदर प्रवासावर जो आपल्याला रडवणार नाही तर पुन्हा एकदा हसवायला शिकवेल. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या विशेष भागात आपण बोलणार 40शी नंतरच्या आयुष्याबद्दल. हे वय मागे वळून बघण्याचं नाही आहे, तर नव्या जोमानं स्वतःला शोधायचं आहे. मी आज माझ्या मनातल्या गोष्टी आणि 40 नंतर स्वतःला कसं जपायचं, तुमचं वय किती असो, हा व्हिडिओ तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि शेवटपर्यंत नक्की पहा. 40शी नंतर म्हणजे हाफ सेंचुरीच्या जवळ जाणं नाही, तर अनुभवाचा खजिना असणारं वय आहे हे. मैत्रिणींनो, 40शी ओलाटली की लोक म्हणतात आता काय राहिले, पण मी म्हणते आता तर खरी सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत आपण दुसऱ्यासाठी जगलो, आता थोडं स्वतःसाठी जगूया. तसं पण आपलं आहे ना, 40 नंतर आपलं पचनशक्ती थोडीशी मंदावती. आपण आता आहे ना 24 वर्षाचे असल्यासारखं अजिबात तसं खायचं नाही, ते पचत नाही. त्यामुळे जिभेचे चोचले थोडेसे कमी करायचे आणि शरीराची गरज ओळखली पाहिजे. शरीरात बदल तर होणारच. त्यासाठी सकाळी आहे ना 10-20 मिनटं जरी तुम्ही चालले तरी असं आपल्याला काही फरक जाणवत नाही बरं का. पण रोज चालून 100% आपल्या शरीरावर परिणाम होतो चालण्याचा. किंवा तुम्ही योगासनं करू शकता. आहारात बदल तर खूप करणं गरजेचं आहे. जसं साखर, मीठ ही कमी करून नियंत्रणात आणलीच पाहिजे. समजा तुम्ही चहा तुम्ही 2-3 वेळा पितात, तुम्ही एक टाईमावर पण येऊ शकतात. आता मानसिक आरोग्य, आता स्वतःचं मानसिक आरोग्य आणि स्वतःची काळजी आणि स्वतःवर प्रेम केलंच पाहिजे, खूप गरजेचं आहे. मुलं मोठी झाली की त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या. आपण त्यांचं रिमोट कंट्रोल अजिबात व्हायचं नाही. त्यापेक्षा त्यांची मैत्रीण बनून राहिलेलं कधी पण चांगलं. मुलं मोठी होऊन बाहेर गेल्यावर आहे ना, येणारं रिकामं पण कसं भरायचं याची पण भीती वाटते बरं का. आणि मुलं मोठी झाले का घरसुद्धा रिकामं होतं आणि ते घर रिकामं होण्याबरोबर आपलं मनसुद्धा रिकामं होतं. मग त्याची पण भीती वाटायला लागती. मग आता त्याच्यावर काय करायचं, स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या. पुन्हा नव्याने तुमच्या काय आवडीनिवडी ते पाहायचं. मग ते गाणं असो, वाचन असो, तुमचं फिरणं असो किंवा स्वतःची स्वप्न कुठे आहेत समजायचं, ती शोधा. तुम्हाला असंच वाटत असलं तर. लोक काय म्हणतील याची भीती सोडा. बरेचदा आपल्याला वाटत असतं या वयात मी नवीन काय करू, नवीन काही शिकले तर मुलं काय म्हणतील. पण मैत्रिणींनो, तुमचं आयुष्य ही तुमची जबाबदारी आहे. लोक फक्त 2 दिवस बोलतील, पण तुमची स्वप्न तुम्हाला आयुष्यभर आनंद देतील. आणि नवीन काहीतरी शिकायला वयाचं बंधन नसतं बरं का. तुम्ही काही पण करू शकता. एखादा व्यवसाय करू शकता, कुकिंग क्लास, नाही तर माझ्यासारखं मी यूट्यूब चॅनल जसं मी सुरू केलं आहे तसं तुम्ही करू शकता. आणि काही आपल्या पूर्ण जीवनात आहे ना काही चुका झालेल्या असतात, पश्चाताप झालेला असतो, तो सोडून द्या. आपण आयुष्यभर स्वतःला दोष देतो, मी चांगलं करिअर का नाही केलं, मी मुलांच्या बाबतीत तिथे चुकले का. पण लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी जे काही केलं ते तुमच्या उपलब्ध ज्ञानानुसार आणि सर्वोत्तम होतं. आता स्वतःला माफ करा. म्हणजे मनाचं ओझं उतरल्याशिवाय ना उतरलं तरच पुढचा प्रवास हलका होणार. नाही तर आहे ना हातून निसटलेला वाळूचा विचार करण्यापेक्षा आहे ना समोर असलेल्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्यायचा. तुमचं वय ही तुमची मर्यादा नाही बरं का, तर तो तुमचा अनुभव आहे. खरं तर आहे ना 40 नंतरची ही दुसरी इनिंग स्वतःच्या आहे ना अटीवर आहे ना स्वतः खेळायची असते. आणि ज्यांनी तुम्हाला कष्टाची किंमत केली नाही तुमच्या, त्यांच्यासाठी रडण्यापेक्षा आहे ना ज्यांनी आपल्याला दुःखात साथ दिली त्यांच्यासाठी हसा.
आता तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तुमच्या अनुभवाच्या खुणा आहेत बरं का, त्या लपवू नका. 40 नंतर आहे ना, आयुष्य हे दुसरी इनिंग असते, ती आत्मविश्वासाने खेळायची असते. वय फक्त आकडा आहे, तुमच्या इच्छांना एक्सपायरी डेट. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगते, 40शी ओलांडली म्हणून आता थकली असं म्हणायचं नाही. अनुभवाच्या या शिदोरीला कपाटात कोंडून ठेवायचं नाही. आत्तापर्यंत जगलो आपण कुणाचं तरी आई म्हणून, आता थोडं जगायचं आहे स्वतःतली ती होऊन. केसामधली ती पांढरी बट चांदण्यासारखी मिरवायची, चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती हसून हसून मिरवायची. जबाबदाऱ्यांचे डोंगर आता थोड्या हळू उतरूया, मुलांच्या पंखात बळ देऊन स्वतःच्या स्वप्नांनाही पालवी फुटू देऊया. हे वय हारण्याचे नाही, तर पुन्हा जिंकण्याचं आहे. जगणं साधं असलं तरी विचार सुंदर जपण्याचा आहे. कशी वाटली ही कविता मैत्रिणींनो? आपण आहोत म्हणून हे जग सुंदर आहे. स्वतःला कधीच कमी लेखू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि आजचा विशेष भाग आवडला असल्यास 100% तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आणि असंच एक नवीन विचारासह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.